आता पेट्रोलचा खर्च विसरा, घरी आणा इलेक्ट्रिक स्टायलिस्ट इलेक्ट्रिक गाडी। 100% भारतीय बनावटीची इलेक्ट्रिक्स ईव्ही इलेक्ट्रिक गाडी आता उपलब्ध। 5 वर्षांची वॉरंटी, आकर्षक कलर्स आणि स्पोर्ट्स डिझाइन। एकदा चार्ज करा आणि 100 ते 140 किलोमीटर पर्यंत रेंज। अत्याधुनिक सर्व्हिस सुविधा, लोन सुविधा सुद्धा उपलब्ध। आजच भेट द्या साई मोटर्स, किसान चौक, इचलकरंजी। संपर्क 93 73 27 57 52 किंवा 0230 299 77 66। नो पेट्रोल नो टेन्शन, इलेक्ट्रिकचा स्मार्ट पर्याय। इचलकरंजी महानगरपालिकेमध्ये सभेत सर्व ठराव मंजूर करून सभागृह आणि महापौर घेत असतात, पण सभेत केलेले ठराव मंजूर केल्यानंतर प्रशासनातील अधिकारी ते ठराव बदलतात। महापौर यांना आता अधिकारच राहिले नाहीत। हे अधिकार प्रशासनानं काढून घेतलेत की काय, असा सवाल विरोधी पक्षनेते उदयसिंग पाटील यांनी उपस्थित केलाय। जर एखादा सभापती प्रशासनाकडे उत्तर मागत असेल तर त्यांना प्रशासनातील आयुक्त उत्तर का देत नाहीत? इचलकरंजी महानगरपालिकेमध्ये आजची सर्वसाधारण सभा वादळी ठरली। यावेळी महापालिकेच्या इतिहासात जर सभागृहामध्ये कोणता विषय मंजूर केला असला तर तो सर्व नगरसेवक आणि महापौर मंजूर करतात, पण सभेत ठराव मंजूर केल्यानंतर प्रशासन ठराव कसं काय बदलतं, असा सवाल विरोधी पक्षनेते उदयसिंग पाटील यांनी प्रशासनाला आणि महापौरांना केलाय। आता महापौर यांना अधिकार राहिलेत की नाहीत, असा सवालही त्यांनी केलाय। जर एखादा सभापती सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित करत असेल, प्रशासनातील अधिकाऱ्यांनी उत्तर द्यायचं असतं। प्रशासनातील अधिकारी जर नगरसेवकांना उत्तर देत नसतील तर हे दुर्दैव आहे। एखाद्या सभापतीला असं जर बोललं असेल तर त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू येत असेल तर हे चुकीचं आहे। महापौर यांनी सभेमध्ये प्रशासनातल्या आयुक्तांना विचारलं पाहिजे होतं, पण आता आयुक्तांनाच प्रशासन विचारत नाही की काय, असा सवाल सध्या निर्माण झालाय। आता महापौर उदय धातुंडे यांनी महानगरपालिकेच्या सभागृहाचे अधिकार घ्यायचे की नाही, असाही सवाल उदयसिंग पाटील यांनी केलाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये आज या ठिकाणी जी महासभा आयोजित करण्यात आली होती, मुळात या विषयपत्रिकेवर मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे, मागच्या सभेचे ठराव या ठिकाणी अजून पूर्ण नाही। इचलकरंजी शहराचा कराधीन जो त्या ठिकाणी ठराव झालेला होता तो अजूनही या ठिकाणी झालेला नाही। गुजराती भवन या ठिकाणी जी जागा द्यायची होती तो झालेला नाही, म्हणजे प्रोसिडिंगच पूर्ण नाही। तर ठराव कशी होती, तर सभेचे प्रमुख हे महापौर साहेब असतात। सभेत जे होणारे विषय त्याची मंजुरी असेल किंवा सभागृहात जे मिनिट्स लिहिले जातात त्याच्या संदर्भातला ठराव करण्याचा अधिकार हा महापौर साहेबांचा। परंतु या ठिकाणी बघितल्यानंतर सभागृहात एक ठरतं आहे आणि नंतर ठराव वेगळा होतो। उदाहरणार्थ सुळकुळ पाणी योजनेवर आम्ही मान्यता दिली होती, परंतु त्याच्यामध्ये असं उल्लेख केलेला आहे की इतर शासनाकडे इतर योजनेसाठी देखील पाठपुरावा करावा। म्हणजे महापौर साहेबांचे अधिकार या ठिकाणी बळकावण्याचा प्रयत्न या महापालिकेमध्ये सुरू आहे। महापौर साहेबांनी घेतलेल्या निर्णयाला, त्यांनी केलेल्या ठरावाला या ठिकाणी केराची टोपली दाखवली जाते, हे मला या ठिकाणी तुम्हाला आवर्जून सांगावंसं वाटतं। महापौरांनी या संदर्भात जागृत राहिलं पाहिजे। सभागृहामध्ये जे विषय मंजूर होतात, सभागृहामध्ये जे धोरण ठरवलं जातं 71 नगरसेवकांच्या वतीनं, त्या धोरणाशी महापौर साहेबांनी ठाम राहावं अशी माझी त्यांना विनंती असेल। महापौर या ठिकाणी आपल्या साळुंके बहिणी ज्या शिक्षण समितीच्या सभापती आहेत, त्यांनी प्रशासनाने या ठिकाणी उत्तर द्यावं असे सभागृहामध्ये विनंती केली होती। अशी काय घटना घडली कुणाला की आयुक्त मॅडम आणि त्यांच्यामध्ये या ठिकाणी वाद झाल्याचं आम्हाला निदर्शनास आलं, परंतु सभेचे प्रमुख हे महापौर साहेब आहेत, त्यांनी एखाद्या सदस्यांना, आणि या तर आपल्या शिक्षण समितीचे सभापती आहेत, असं जर प्रशासनातले अधिकारी, प्रमुख अधिकारी जर बोलत असतील तर जागच्या जागी महापौर साहेबांनी थांबवणं अपेक्षित होतं आणि सगळ्या सदस्यांचा मान सन्मान हा राखला पाहिजे, हे महापौर साहेबांनी लक्षात घेतलं पाहिजे। अन्यथा या नगरसेवकांना, सभापतींना, आपल्या इतर सदस्यांना, ज्येष्ठ नगरसेवकांना या ठिकाणी अशी जर वागणूक दिली गेली तर अतिशय निंदनीय आणि चुकीचं आहे।